समाजाच्या उत्कर्षासाठी सर्वात आधी गाव पातळीवर प्रशासन मजबूत करणं गरजेचं असतं, परंतु सरपंच आणि उपसरपंचांना तुटपुंजा पगारात जनतेची कामे करण्यात मोठ्या अडचणी येतात। आतापर्यंत इतकी सरकार आली पण कोणीच त्यांच्या मानधनाचा विचार केला नाही। पण सरपंच उपसरपंच आर्थिक दृष्ट्या सुदृढ असले तर जनतेची कामं प्रभावीपणे मार्गी लागतील। हाच विचार करून देवाभाऊंनी त्यांच्या मानधनासाठी पुढाकार घेतला आणि आज तो यशस्वी देखील झालाय। सरपंच उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे। ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे त्या सरपंचांचे मानधन 3000हून 6000 करण्यात आले आहे, तर उपसरपंचांचे मानधन हे 1000 वरून 2000 करण्यात आले आहे। ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 2000 ते 8000 पर्यंत आहे त्या सरपंचांचे मानधन 4000 वरून 8000, तर उपसरपंचांचे मानधन 1500 वरून 3000 रुपये इतके केले गेले आहे। ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचांचे मानधन 5000 वरून 10000, तर उपसरपंचांचे मानधन 2000 वरून 4000 इतके केले आहे। देवाभाऊंच्या या निर्णयामुळे आता सरपंच आणि उपसरपंचांना आर्थिक पाठबळ नक्कीच मिळेल।